जय श्री राम दोस्तों। तो आज के पॉडकास्ट की में मतलब ये सबसे मेरा पहला पॉडकास्ट होने वाला है और उसमें मेरी पॉडकास्टी है हर्षदा पाटील, जिनी माझी आयुष्यभर तर नाही पण मग गेल्या 1 वर्षापासून जी काय म्हणतो आपण साथ दिलेली आहे, तर मी त्यांना निवडलं आणि सुरू केलेली ही जर्नी पॉडकास्टिंगची. जास्ती काही बोलणार नाही आणि कम्फर्टेबल. आणि मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं होतं, एवढं पण फॉर्मल म्हणजे तुम्ही छान वाटतं तुझा इंटरव्ह्यू घेते मी आता. ओके. मस्त पैकी आणि सुरुवातीलाच आम्ही म्हणजे आता मोठा पराक्रम तर मी केलाय, गोखरना मी गेलो होतो. नाही नाही नाही, मी तुझा आदर आदित्य करतो रे. होस्ट, आमचे होस्ट यांना स्वागत केलं जातं. धन्यवाद धन्यवाद. माझं श्रीफळ आणि दक्षिणा कुठे? ते सगळं तुम्हाला आहे ना मॉनिटाईज होईल चॅनल, मग आपण पुढे मानधन दिलेलं नाही अजून, पण धन्यवाद. ते मिळणार पण नाहीये तुम्हाला. तरी हेच काहीच म्हणजे ह्या कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला सगळं करणार आहे भाई. साऊथ इंडियामध्ये मी काय काय केलंय टेन्शन नको, तुमची पूर्ण मजा. तर मला योगीसे श्रीमान तुम्हाला असं विचारायचं होतं. खूप जास्त इन्फॉर्मल पॉडकास्ट आहे, त्याच्यामुळे तर तुला सोलो ट्रिप सुचली कशी काय? म्हणजे सोलो ट्रिपला जायच्या मागचं रिझन काय होतं? अतिशय इंटेलेक्च्युअल प्रश्न तर विचारला गेलाय गाईज. आता इथे थोडं काय म्हणतो आपण, आता हे बघा काही आपली लाईफ आहे ना, म्हणजे जे पण सगळे यंगर्स बघतायत, जर समजा पॅरेंट्स बघत असतील तर तुम्ही पण असा विचार तेव्हा केला पाहिजे होता, पण आता पण करू शकता. बघा, सोलो ट्रॅव्हल करण्याचा सर्वात चांगला फायदा हाच असतो, फायदा किंवा आहे ना एक डोक्यात आपल्याला स्वतःला रिस्पॉन्सिबिलिटी घेता येते स्वतःची, आणि ना एक डिसिजन मेकिंग पॉवर होऊन जाते. तुम्ही खूपदा असं विचार करू शकतात की यार मी ग्रुप सोबत जायला हवं, बट आहे ना जेव्हा माणूस सोलो निघतो ना, तेव्हा तो स्वतःची एक जिम्मेदारी घेऊन निघतो, आणि तो ती जर पार नाही पाडत तर आहे ना त्याला कळतं की आपण किती पाण्यात आहे. इतर आपण जेव्हा आपल्या फ्रेंड सोबत असतो तेव्हा आपल्याला ती एक टेन्शन नसतं किंवा ती एक मॅच्युरिटी नाही ठेवली तरी आपल्याला माहिती असतं, अरे हा आहे ना, हा बघून घेईल, याच्या भरोश्यावर आहे आपण. म्हणून माझं तरी जेन्युइन रिझन हेच होतं. आणि मला स्पेसिफिकली सोलो ट्रिपच का बरं माहिती का, कारण मला खरंच आहे ना एक काइंड ऑफ पीस हवा होता. पीस खूप मॅटर करत होतं त्या पॉइंट ऑफ सिच्युएशन मध्ये, आणि तो मला कुठेतरी आहे ना साऊथ साइडला एका विलेज एरियामध्येच मिळाला असतं. नेचर वगैरे. तर माझं हेच एक रिझन आहे टॉप 3 की एकतर पीस, विलेज आणि स्वतःशी बोलायचं होतं. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की तिकडे इतके भारी भारी एक्सपिरियन्सेस आलेले आहेत ना गाईज. हा आपण आता पुढे विचारणार होतो, म्हणजे तू तिकडे जाऊन एक तुझ्या इनर सेल्फशी कनेक्ट झालास, तर त्याच्यासाठी सोलो ट्रिप मस्ट आहे. तुमच्या इंट्युशनचं ऐकत राहा, बस विषय मिटला. एक असा प्रश्न होता की जिथे तू एकतर स्पिरिच्युअलिटीच्या पाथवर आहेस, राईट? तर मग तुला वेगवेगळे पण ऑप्शन्स होते. तू काशी जाऊ शकला असतास, तू कॅलकटा जाऊ शकला असतास, तू कुठेही अजून अयोध्या जाऊ शकला, पण मग तुला वाय गोकर्णा का सुचलं? ते तिथेच का? तर गाईज, गोकर्णा पण आहे ना प्लॅन मध्ये नव्हता. म्हणजे ना खूप ही ट्रिप तर अनप्लॅन्डच होती. लिटरली जनरलचं तिकीट काढून मुंडा फरार. हे एवढं रिस्की जर तुम्हाला करायचं असेल ना, तर तेवढे अमेझिंग एक्सपिरियन्सेस पण येतात, हे पण लक्षात घ्या. आता आहे ना सर्वात पहिले मी जेव्हा निघालो ना, तेव्हा मी असं ठरवलं की चिकमंगळूर, अजून साऊथ साइड आहे ना जो पूर्ण डाऊन फॉरेस्ट, तिकडे जावं. बट मग नंतर कळालं की एवढी लॉंग जर्नी करण्यापेक्षा जरा अजून कमी करूया. मग काय नाही, तिथे 12-13 तासांच्या याच्यामध्ये मला गोकर्णा कुठेतरी प्लेस झालं. आणि गोकर्णा बद्दल म्हणजे भरपूर ऐकलं गेलं होतं, बट ते म्हणतो ना की आपण तुम्ही जेव्हा तिकडे जाता तेव्हा तुम्ही तुमची एक जर्नी लिहू शकतात. आणि मी तुम्हाला सर्वात भारी एक्सपिरियन्स सांगू काय तिकडचा, ज्या दिवशी अंगारकी चतुर्थी आणि त्याच दिवशी मी महागणपतीच्या तिकडच्या मंदिरात होतो, जिथे लंकेशपती त्याला जेव्हा ते घेऊन जायचं होतं ना पिंड, ते त्याला घेऊन नव्हतं जाऊ दिलं. आणि मला खरंच तिकडे मेडिटेशन आहे ना, म्हणजे मी नॉर्मली 10 मिनिट्सचं करायचो, पण तिकडे मी मेडिटेशन पण कम्प्लीट केलं ना, त्याच्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की भाई अजून 20 मिनिटं तर मी इथे बसलंच पाहिजे. और एक आपण बाहेर पडतो आणि तिकडून मी माहितीये का मंदिरातून
म्हणजे त्याच्यानंतर माझ्यासोबत सर्वात चांगला एक्सपिरियन्स माझी स्वतःची विश होती की मी मंदिराच्या समोर मला राहायला मिळावं ऍज अ आश्रम किंवा एका ब्राह्मणासोबत, आणि ते पण माझ्यासोबत खरं झालं. म्हणजे जेव्हा तुम्ही असं विचार कराल ना की आपल्या डोक्यावर तो एक आशीर्वाद आहे, तेव्हा काहीच अवघड नसतं, मी असं म्हणेन. म्हणून बरोबर. अनप्लॅन करा आणि जिथे जायचंय ना तिथे जा भाई. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की तुमच्या डोक्यावर एक आशीर्वाद आहे आणि तुम्ही सगळं एक्सपिरियन्स करू शकता आणि जे तुम्हाला जेव्हा वाटतं की तुमच्या डोक्यावरती आशीर्वाद आहे तेव्हा तो असतोच. हे मला असतोच. योगी शेजनीच सांगितलं आणि त्याच्याकडून इन्स्पायर होऊन मी पण बरंच काहीतरी केलेलं आहे. हा, यांनी पण खूप म्हणजे ते तर आमचं असं चालूच असतं. आम्ही एकमेकांकडनं काहीतरी शिकत असतो आणि जगाला असं मस्तपैकी नेकी कर दर्या में डाल. आमची आता ही Yes. हॅशटॅग आहे आमचा. येस नेकी करत मग- नाईस. मस्त मस्त. तर मग आता तुलाच बघ, थर्ड क्वेश्चन असा आहे की तू ठरवलंस गोकर्णाला जायचं, बट मग आता समज एकाकडे आता माझ्याकडे खूप लिमिटेड अमाऊंट ऑफ मनी आहे, मग तू आणि जायचंय म्हणजे जायचंच आहे, पीस हवाच आहे, सगळ्या गोष्टी हव्याच आहेत, मग तू तो बजेट कसं काय प्लॅन करशील, तू ट्रिप कशी प्लॅन करशील जर मला खूप अंडर बजेट जाऊन करायचं अंडर बजेट. आता सर्वप्रथम आहे ना, जर तुम्ही खूपच अंडर बजेट आणि पॉकेट फ्रेंडली करतायत ना, तर ट्रॅव्हलिंग साठी तर आहे ना ड्रॉप म्हणजे भाई छोड दे ती वाली एक, आणि आहे ना जनरल, ह्याच्यामधून ट्रॅव्हल करतो ना तर एक बेनिफिट हा पण असतो की आहे ना तुम्ही लोकलला कनेक्ट होतात आणि तुम्ही फन पण घेऊन घेतात. एक्झॅक्टली. पैसा तर वाचलाच, बट एक लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स पण येऊन जातो. सेकंड, तुम्हाला जर पैसे वाचवायचे आहेत ना तर आसपास तिकडे मठ असतात जेवण खावण्याचे, ते तुम्ही तिकडून प्रेफर करू शकतात रॅदर दॅन गोइंग फॉर चांगले हॉटेल्स. एक्झॅक्टली. आणि म्हणजे त्या हॉटेल्स तुला त्यातलं वाईब्स पण येतात त्या जेवणाच्या, ज्या एकदम मंदिरात बघ ना, तू जेव्हा मंदिरात जेवण करतोस ते हॉटेलपेक्षा नेहमी वेगळं असतं आणि नेहमी सुंदर असतं. तर आपल्याला तिथल्या लोकल फूड्स म्हणजे जितकं लोकल टेस्ट आहे ना ती तिथली जाणवता येते. एक्झॅक्टली. आणि हेच तर मॅटर करतं. आपल्याला आहे ना गेल्या म्हणजे आहे ना आपल्याला आहे ना आपली पूर्ण बॉडी पहिले स्कॅन करता आली पाहिजे की आपण कोणत्या एन्व्हायरमेंटसाठी. म्हणजे मी तेव्हा तिकडे बीचेसवर गेलो ना, पहिलाच बीच मी मॉर्निंगला गेलो, मला तिकडेच कळून आलं की ब्रो, मी बीचच्या जवळ होतो, मी ज्यांच्या सोबत गेलो होतो ते चांगलं एन्जॉय करत होते, बट मी बीचच्या लांबून पण बघून मला असं वाटलं की नाही, मी इथे टेम्पलसाठी आलोय, मी इथे कुठेतरी ती स्पिरिच्युअलिटीची जी जर्नी आहे ते लोकांशी, तिकडच्या लोकलशी पण मी कनेक्ट केलं ना. लोकलशी कनेक्ट करण्याचाच फायदा हा झाला ना पाटील, की मला तिकडे मंदिरासमोर राहायला मिळालं. मी निशुल्क तिकडे गोकर्णामध्ये राहिलेलो आहे. मला गोकर्णामध्ये फक्त आहे ना हार्डली ₹100